स्टँडर्ड 6 इंग्लिश चॅप्टर 1.2 फन अँड गेम विथ तारा अँड फ्रेंड्स या चॅप्टरमधले 5व्या क्वेश्चनपर्यंतचे क्वेश्चन आपण याआधी सोडवलेत, या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. 6व्या क्वेश्चनपासूनचे सगळे क्वेश्चन आता आपण पुढचे सगळे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये सोडूया. 6वा क्वेश्चन आहे 5 बिगिनिंग्स बट 1 एंड. Form groups of 5 to 7 students. Choose one of the following word phrases from the boxes as the end. Enact the word phrase. Then use it to frame different sentences. Enact the sentences. Write down any 5 of them. या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की 5 ते 7 विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा आहे. मग त्या ग्रुपने खाली दिलेले काही शब्द जसं की रीडिंग, शब्दसमूह जसं की प्ले विथ अ बॉल, असे हे शब्दसमूह आणि शब्द आपल्याला खाली दिले आहेत. त्यापैकी कोणत्याही एकाची निवड करायची आहे की आपल्याला त्यांनी वाक्याचा शेवट करता येईल. म्हणजे पुढे काही शब्द जोडून त्यापासून वाक्य बनवायचं आहे आणि मग ते बनवलेल्या वाक्याचा आपल्याला अभिनय करायचा आहे, ॲक्टिंग करायची आहे. जसे की आय एम प्लेइंग विथ अ बॉल, मग बॉलसोबत खेळण्याची ॲक्टिंग आपल्याला करायची आहे. वाक्य तयार करून त्याचा ॲक्टिंग करायची आहे आणि मग त्यातील काही वाक्य तुमच्या वहीत 5-5 वाक्य वहीत तुमच्या लिहायचे आहेत. आपण एक एक शब्द त्यातील घेऊया आणि शब्दसमूह घेऊया आणि त्यापासून 5-5 वाक्य तयार करूया. खाली पहा आन्सर. आपण पहिला शब्द घेतला आहे रीडिंग. रीडिंगपासून आपण वाक्य तयार करूया. वी आर रीडिंग स्टोरी बुक्स. आता 5 वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत. जसं की यू आर रीडिंग स्टोरी बुक्स. आता वी आर रीडिंग स्टोरी बुक्स, तसंच यू आर रीडिंग स्टोरी बुक्स. द गर्ल इज रीडिंग स्टोरी बुक्स. आता इथं यूच्या नंतर आर आले, गर्लच्या नंतर इज आले, कारण हे एकवचनी आहे, हे अनेकवचनी होतं. अशा प्रकारे आपल्याला लक्षात घेऊन वाक्य तयार करायचे आहेत. दे आर रीडिंग स्टोरी बुक्स. दे म्हटल्यावर पण इथं आर आले. आय एम रीडिंग स्टोरी बुक्स. आयच्या नंतर इथं एम आले. नंतर पुढचा शब्दसमूह आहे प्लेइंग विथ अ बॉल. प्लेइंग विथ अ बॉलचं आपल्याला वाक्य तयार करता येईल. आय एम प्लेइंग विथ अ बॉल. मग आपण शी जर घेतला, आयच्या ऐवजी शी घेतलं तर शीच्या नंतर येईल शी इज प्लेइंग विथ अ बॉल. नंतर आपण शीच्या ऐवजी इथं दे घेतलं तर दे अनेक वचने आहे म्हणून इथं येईल आर. दे आर प्लेइंग विथ अ बॉल. नंतर देच्या ऐवजी आपण वी घेतलं तर इथं वी पण अनेक वचने आहे म्हणून वी आर प्लेइंग विथ अ बॉल. द डॉग हा एक वचने आहे, एकच आहे, मग येईल इज. द डॉग इज प्लेइंग विथ अ बॉल. अशा प्रकारे वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत. तिसरा शब्दसमूह आहे स्माइलिंग. वी आर स्माइलिंग ॲट द कॅमेरा. दे वीच्या ऐवजी आता आपण दे घेतलं. दे आर स्माइलिंग ॲट द कॅमेरा. द चिल्ड्रन आर स्माइलिंग ॲट द कॅमेरा. आता हे सगळे अनेक वचने होते. आता आपण एक वचने घेतलं शी. शी वॉज. जर आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं असेल तर इथे येईल शी इज. मग आपण लिहिलं आहे पास्ट टेन्समध्ये शी वॉज स्माइलिंग ॲट द कॅमेरा. ही इज स्माइलिंग ॲट द कॅमेरा. हे एकवचनी आणि प्रेझेंट टेन्समध्ये ही इज स्माइलिंग ॲट द कॅमेरा. पुढचा शब्द आहे ड्रॉइंग. त्यापासून आपण तयार केलं आहे वी आर ड्रॉइंग पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. वीच्या ऐवजी आपण घेतलं शी. मग आरच्या ऐवजी येईल इज. सी इज ड्रॉइंग पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. माय लिटल ब्रदर. शीच्या ऐवजी आपण घेतलं माय लिटल ब्रदर, तो पण एकच आहे म्हणून त्याच्या पुढे आलं इज. इज ड्रॉइंग पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. नंतर माय लिटल ब्रदरच्या ऐवजी घेतला आपण आय. आय एम ड्रॉइंग पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. नंतर देच्या पुढे काय येईल आर. दे आर ड्रॉइंग पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स. पुढचा 5वा शब्द आहे क्राईंग. क्राईंगचे वाक्य आपण तयार केलेत शी घेऊन. शी वॉज क्राईंग ड्युरिंग द मूव्ही.
शीच्या ऐवजी दे घेतलं तर दे वेर क्राईंग ड्युरिंग द मूव्ही. ही वॉज क्राईंग ड्युरिंग द मूव्ही. हिच्या ऐवजी घेतला तर आय एम क्राईंग ड्युरिंग द मूव्ही. आयच्या ऐवजी वी घेतलं तर वी आर क्राईंग ड्युरिंग द मूव्ही. नंतरचा शब्द आहे लाफिंग. वी आर लाफिंग ॲट द फनी मूव्ही. वीच्या ऐवजी आपण घेतलं शी तर शी इज लाफिंग ॲट द फनी मूव्ही. शीच्या ऐवजी दे घेतलं तर इथं पुढे येईल आर. दे आर लाफिंग ॲट द फनी मूव्ही. द किड्स आर लाफिंग ॲट द फनी मूव्ही. किड्स म्हणजे ते पण अनेक आहेत म्हणून आर. आय एम लाफिंग ॲट द फनी मूव्ही. पुढचा शब्द समूह आहे कॅरिंग अ हेवी बॅग. शी इज कॅरिंग अ हेवी बॅग. शी इज. ही वॉज, आता हा पास्ट टेन्स. ही वॉज कॅरिंग अ हेवी बॅग. आय एम कॅरिंग अ हेवी बॅग. द वर्कर्स वॉज कॅरिंग अ हेवी बॅग. वी आर कॅरिंग अ हेवी बॅग. अशा प्रकारे शब्द किंवा शब्दसमूहापासून आपण वाक्ये तयार केली आहेत. 7वा जो क्वेश्चन आहे तो आहे गेम आहे एक. त्यात काय करायचं आहे, वर्तुळ करून उभे राहून समोरच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारायचा आहे की ज्याचं उत्तर येस किंवा नो असेल. असा प्रश्न आपण तयार करायचा आहे आणि विचारायचा आहे. पण पुढच्या व्यक्तीने त्याचं येस किंवा नो उत्तर न देता काहीतरी वेगळं उत्तर द्यायचं आहे. असा गेम 7व्या क्वेश्चनमध्ये आहे. जसे की प्रश्न असेल डू यू लाईक ॲपल्स, तर समोरचा येस किंवा नो म्हणेल. पण येस किंवा नो म्हटल्यावर तो बाद ठरेल, आऊट होईल. तर त्याऐवजी त्याने वेगळं उत्तर देणं इथं अपेक्षित आहे. वेगळं उत्तर काय देता येईल तर आय लाईक ग्रेप्स. नो म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं आहे, दुसऱ्या फळाचं नाव सांगायचं आहे आणि ते मला आवडतात असं सांगायचं आहे की आय लाईक ग्रेप्स. अशा प्रकारचा तो गेम आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे 8वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन किंवा 8वी ॲक्टिव्हिटी आहे ऑल सॉर्ट्स ऑफ लिस्ट. त्यातला ए आहे चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक टू मेक अ लिस्ट. ट्राय टू लिस्ट ॲज मेनी आयटम्स ॲज पॉसिबल विदिन 2 मिनिट्स. आपल्याला काय करायचं आहे, खाली काही टॉपिक दिले आहेत, काही मुद्दे दिले आहेत. त्या मुद्द्यांपासून एक यादी तयार करायची. ही 2 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त वस्तूंची नावं त्या लिस्टमध्ये आपल्याला तयार करायची आहेत. आता आन्सरमध्ये पहा, आपल्याला पहिला जो टॉपिक दिला आहे तो काय आहे, थिंक अँड पीपल इन द क्लासरूम. क्लासरूममध्ये आपल्याला दिसणाऱ्या थिंग्स म्हणजे वस्तू आणि पीपलची आपल्याला लिस्ट करायची. 2 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त जेवढे शब्द या लिस्टमध्ये लिहिता येतील तेवढे आपल्याला लिहायचे आहेत. आता पहा काय काय लिहिलं आहे. क्लासरूममध्ये दिसणारं ब्लॅकबोर्ड, टीचर, स्टुडंट, मॉनिटर, विंडोज, चार्ट्स, मॅप्स, फॅन, ट्यूबलाईट, चेअर, टेबल, बेंचेस. असे 2 मिनिटाच्या आत आपण खूप सगळ्या वस्तू लिहू शकतो. पुढचा टॉपिक आपल्याला दिला आहे थिंग्स यू मे सी इन द किचन. किचनमध्ये दिसणाऱ्या वस्तू, थिंग्स म्हणजे वस्तू आपल्याला लिहायच्या आहेत. किचनमध्ये काय काय दिसतं, खूप साऱ्या वस्तू असतात. डिश, बाउल, कप, स्पून, कटर, नाईफ, मिक्सर, ग्लास, ओव्हन, पॅन, जग, जार. मदर येणार नाही, मदर पीपलमध्ये येईल, थिंग्समध्ये येणार नाही. अशा प्रकारे या वस्तू आपण लिहू शकतो. नंतर पुढचा टॉपिक आहे थिंग्स यू मे नीड ऑन अ पिकनिक. पिकनिकसाठी सहलीला जाण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी. टिफिन, क्लोथेस, कॅमेरा, वॉटर बॉटल, टॉर्च, टॉवेल, हँडकरचीफ, सोप. अशा वस्तूंची यादी आपण केली आहे. नंतर पुढचा आहे वर्ड्स बिगिनिंग विथ सी. सी या अक्षराने सुरुवात होणारे शब्द कोणते आहेत, कॅट, कॅन, कम, कोम, कॅमल. असे अनेक शब्दांची लिस्ट आपण 2 मिनिटात करू शकतो. पुढचा आहे थिंग्स वी कॅन नॉट सी. आपल्याला ज्या दिसत नाहीत अशा गोष्टी. हवा, एअर म्हणजे हवा, माइंड म्हणजे मन, टेस्ट म्हणजे चव आपल्याला दिसत नाही.
पण ती असते. स्मेल म्हणजे वास, साऊंड म्हणजे आवाज, बॅक्टेरियाज असतात पण ते खूप छोटे असतात आकाराने, ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. पुढचं आहे गेम यू लाईक, तुम्हाला आवडणारे खेळ. मला आवडणारे लिहिलेत मी: चेस, लुडो, युनो, क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, कबड्डी, खो खो. असे अनेक गेमची लिस्ट आपण 2 मिनिटात करू शकतो. जास्तीत जास्त शब्द आपल्याला इथे लिहायचे आहेत. पुढचा टॉपिक आहे सम व्हाईट थिंग्स, म्हणजे पांढऱ्या गोष्टी, पांढऱ्या वस्तू. काय काय आहेत पांढऱ्या वस्तू? राईस, स्नो, मिल्क, शुगर, साल्ट, टीथ, फ्लोअर, चॉक, क्लाउड्स. हे सगळ्या पांढऱ्या गोष्टी आहेत. पुढचा टॉपिक आहे ॲक्शन यू कॅन डू विथ युअर हँड्स, हातांनी करता येणारे ॲक्शन लिहायचे आहेत. जसं की क्लॅपिंग म्हणजे टाळ्या वाजवणे, आपण हाताने करतो. रबिंग म्हणजे घासणे. वॉशिंग म्हणजे धुणे. टॅपिंग म्हणजे टकटक वाजवणे. पॉइंटिंग म्हणजे दाखवणे. पुशिंग म्हणजे ढकलणे. काउंटिंग म्हणजे मोजणे. या सगळ्या गोष्टी आपण हाताच्या साहाय्याने करतो. पुढचा टॉपिक आहे थिंग्स यू सी ॲट द रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनवर दिसणाऱ्या थिंग्स म्हणजे वस्तू. आता इथं पॅसेंजर, हॉकर्स हे येणार नाही कारण हे पीपलमध्ये येईल. मग काय काय दिसतं? ट्रेन ट्रॅक्स, तिकीट काउंटर्स, डस्टबिन, बॅग्स, फुटस्टेप्स. हे आपल्याला रेल्वे स्टेशनवरच्या दिसणाऱ्या वस्तू आहेत, थिंग्स आहेत. अशा प्रकारे आपण यादी करू शकतो. मधला ए संपला, आपल्याला लिस्ट करायची होती. आता 8 मधला बी. नाऊ पुट द वर्ड्स इन युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपण सगळ्या लिस्टमध्ये जी काही वर्ड्स लिहिले आहेत ते सगळे वर्ड्स आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये इथं खाली लिहायचे आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला शिकवलेली आहे आधी. जसं की आधी एने सुरू होणारे, नंतर बीने सुरू होणारे, नंतर सीने सुरू होणारे शब्द. त्यात पण मग सीने सुरू होणारे सारखे असतील तर त्याच्या नंतरचं अक्षर पाहायचं आणि मग सी नंतर ए आहे म्हणून आपण इथं आधी कॅरम घेतलं. सी नंतर इथे एच आहे म्हणून आपण आधी सी नंतर एचा शब्द घेतला आहे. एच हा एच्या नंतर येतो म्हणून. अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरमधले या पहिल्या एमधले सगळे शब्द जे आपण लिहिले लिस्टमधले ते सगळे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये यामध्ये लिहायचे आहेत. आपण लिहून घेतले आहेत. खाली पहा: बॅग, बॅक्टेरिया, ब्लॅकबोर्ड, बाउल, कॅमल, कॅमेरा, कॅरम, कॅट, चेअर, चॉक, चार्ट्स, चेस, क्लॅपिंग, क्लाउड्स, क्लोथेस, काउंटिंग, क्रिकेट, कप, कटर, डिश, डस्टबिन, एअर, फ्लोअर, फुटबॉल, फुटस्टेप्स, ग्लास, हँडकरचीप, हॉकर्स, कबड्डी, खो खो, नाईफ, लुडो, मॅप्स, मिल्क, माइंड, मिक्सर, मॉनिटर, ओव्हन, पॅसेंजर्स, पॉइंटिंग, पुशिंग, राईस, रबिंग, साल्ट, स्मेल, स्नो, सोप, साऊंड, स्पून, स्टुडंट्स, शुगर, टेबल, टॅपिंग, टीचर, टीथ, टेस्ट, टिफिन, तिकीट काउंटर, टॉर्च, टॉवेल, ट्रेन्स, ट्यूबलाइट्स, वॉशिंग, वॉटर बॉटल, विंडोज, युनो. अशा प्रकारे आपण सगळे अल्फाबेटिकल ऑर्डरने हे शब्द लिहून काढले. आता 8व्या मधलाच पुढे सी आहे. सीमध्ये सांगितले आपल्याला कंपेअर युअर लिस्ट, ट्राय टू डिस्क्राईब द आयटम्स इन युअर लिस्ट, मेन्शन देअर शेप, साईज, कलर, नंबर एक्सेट्रा अँड राईट मिनिंगफुल फ्रेजेस. कंपेअर म्हणजे तुलना करायची तुमच्या लिस्टची. तुम्ही जे सगळ्यांनी ज्या लिस्ट तयार केल्या आहेत वर्गातल्या मुलांनी त्यांची तुलना करायची. तू कुठले शब्द लिहिले यांची तुलना करायची आहे. नंतर ट्राय टू डिस्क्राईब म्हणजे वर्णन करा. द आयटम्स इन युअर लिस्ट, तुमच्या लिस्टमधले जे आयटम आहेत, जे शब्द आहेत, ज्या वस्तू आहेत त्यांचं वर्णन करायचे. कशाच्या आधारे? मेन्शन देअर शेप, त्यांचा शेप कसा आहे, साईज कशी आहे, कलर कसा आहे, किती. नंबर्स म्हणजे
क्वांटिटी त्यांची ते किती असू शकतात एक्सेट्रा. आणखी काही वापरून त्यांचं वर्णन करा. अँड राईट मिनिंगफुल फ्रेजेस. आणि शब्दसमूह लिहा. त्या वस्तूसाठी असा वर्णन करून एक शब्दसमूह लिहा. आता आपण आन्सर लिहिले पहा. ब्राऊन बॅग. जसं की आपल्या लिस्टमध्ये वस्तू होती बॅग, तिचा कलर आपण घेतला आहे आणि तिचं वर्णन केलं आहे. ती कशी आहे? ब्राऊन. ब्राऊन बॅग. काउंटलेस बॅक्टेरियाज. काउंटलेस म्हणजे मोजता येणार नाही एवढे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आपल्याला मोजता येत नाही, ते खूप सारे असतात, म्हणून काउंटलेस बॅक्टेरियाज. आता ब्लॅकबोर्ड आपल्या लिस्टमध्ये होता, मग कसा आहे तो? लार्ज ब्लॅकबोर्ड. लार्ज म्हणजे मोठा. लार्ज ब्लॅकबोर्ड. त्याचा आपण आकार इथं सांगितला आहे, आकार मेन्शन केला आहे. लार्ज ब्लॅकबोर्ड. अ स्मॉल व्हाईट बाउल. स्मॉल म्हणजे छोटा, व्हाईट म्हणजे पांढरा, बाउल. बाउल म्हणजे वाटी, छोटी पांढरी वाटी. बाउल आपल्या लिस्टमध्ये होतं. बाउलसाठी आपण त्याची साईज सांगितली आणि त्याचा कलर सांगितला. अ स्मॉल व्हाईट बाउल. कॅमेरा. ब्लॅक कॅमेरा. कॅरम. वुडन कॅरम. कशाचा आहे तो? वुडन म्हणजे लाकडाचा कॅरम. अ स्मॉल ब्लॅक कॅट. कॅट विषयी काय आपण सांगितलं आहे? स्मॉल आणि ब्लॅक. चेअर. चेअरसाठी काय सांगितलं आहे? ब्राऊन वुडन. ब्राऊन कलरची आहे, तपकिरी रंगाची, आणि वुडनची म्हणजे लाकडाची. व्हाईट चॉक. चॉक कसा आहे? व्हाईट. कलरफुल ग्राफिकल चार्ट्स. चार्टसाठी आपण काय घेतलं आहे? कलरफुल आणि ग्राफिकल. रिदमिक क्लॅपिंग. क्लॅपिंग आपल्या याच्यात वर्ड होता लिस्टमध्ये, त्याच्यात काय आपण त्याला काय त्याचं वर्णन काय केलं आहे? रिदमिक क्लॅपिंग. नंतर बाउल. अ राऊंड बाउल. अ स्क्वेअर टेबल. टेबल कसा आहे? स्क्वेअर शेपचा आहे. व्हाईट क्लाउड्स. क्लाउड्स कसे आहेत? व्हाईट. बाउल. बाउल कसा आहे? राऊंड, गोल. 5 स्पून्स. स्पून्स किती आहेत? 5 आहेत. नंतर फाईन व्हाईट फ्लोअर. फ्लोअरसाठी आपण फाईन आणि व्हाईट हे 2 शब्द वापरले. क्रीमी व्हाईट मिल्क. मिल्क कसं आहे? व्हाईट आहे आणि क्रीमी आहे. पुढचा 9वा क्वेश्चन आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक यूजिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड. कंप्लीट म्हणजे पूर्ण करा, सेंटेन्सेस म्हणजे वाक्य. इन येलो ट्रॅक. येलो ट्रॅकवरची, ट्रॅक म्हणजे रोड. येलो ट्रॅकवरची वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. यूजिंग वापरून. फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह. फ्रॉम द ग्रीन फील्ड्स. ग्रीन फील्डमधले, ग्रीन हिरव्या शेतातले शब्दसमूह वापरून येलो वाटेवरचे वाक्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता पहा, आपण वाक्य पूर्ण केलेली इथे लिहिली आहेत. यू आर आवर लीडर. आवर लीडर हे आपल्याला ग्रीन फील्डमध्ये दिलं आहे आणि यू आर आपल्याला येलो ट्रॅकवर दिले. मग आपण यू आर आवर लीडर हे 2 जोडून एक वाक्य तयार केले. यू आर आवर लीडर. शी इज माय फ्रेंड. शी इज आणि माय फ्रेंड जोडून आपण वाक्य तयार केले. शी इज माय फ्रेंड. दे आर आणि इन ग्रुप ऑफ बी जोडून आपण तयार केले. दे आर इन ग्रुप ऑफ बी. ही इज आवर टीचर. आय एम हर ब्रदर. वी आर इन द सेम स्कूल. यू आर इन देअर ग्रुप्स. अशा प्रकारे आपण हे वाक्य तयार केले आहेत.